Welcome to my new another blog. तर आम्ही सकाळी सकाळी निघालो मारुतीच्या दर्शनाला. सकाळी सगळे सगळे जमा झाले होते. नंतर ट्रॅक्टरवरून काही सामान ठेवला, काही लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या. लहान पोरांना आम्ही घरी ठेवलं. पहिल्यांदा आम्ही ट्रॅक्टरची पूजा केली, नंतर नारळ फोडलं. खूप लोक उत्साह होते जाण्यासाठी. दादू बोलून पाणी टाकलं, नारळ फोडलं. नंतर आपण सुरू करूया आजच्या ब्लॉगमध्ये. मी सकाळी सगळे सगळे एक्साइटमेंटमध्ये होते. बाकी मी फोटो काढले. नंतर आम्ही एक स्टॉपला थांबलो. तर एका ठिकाणी आमचं ट्रॅक्टर फसलं होतं. मग बाकीचे जाऊ लागले. नंतर ट्रॅक्टर काढलं, पुढे गेलो. मग पायी पायी चालत चाललं. आजच्या ब्लॉग मध्ये रव्या काळू काळू काय होईल सर्वांनी ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर. आणि हे बघा, हे कसे चुकवून गेले ते. वा वा काय झालं सापडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय शिवराय, जय हनुमान. कृपया येरायला सोडू नये. दिशा बोलवण्यात आमची जबाबदारी नाही. ज्याची ज्याची जबाबदारीवर सर्व आले आहेत. नत्त मोकळ्या तमाशे मंडळ अंमळनेरकर. तर मित्र स्वर म्हणे एकच जिम्मेदारी शे बडासवर. ज्या त्या जेणे त्यांनी जबाबदारी. पण चालत होतं त्यांच्या मागे ब्लॉग बनवत खूप चावा लागत होता यार पुढे पुढे. नंतर आम्ही बाकीचे गाणं म्हणत गेलो, भजन म्हणत गेलो. अंजनीच्या सुद्धा तुला रामाच्या वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीची राम बाकी भव्य तुझी काया. बालपणी गेला तू सूर्याला. तुझी चलाओ ना मुश्किल में बात तेरा जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में बात तेरा दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में बात तेरा चलाओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. नंबर वन. तर मित्रांनो, आम्ही पोचलो फायनली बजरंगबलीच्या दर्शनाला. जय बजरंगबली.
यहाँ से थोड़ा पार करके जाना पड़ेगा, वहाँ पे समुद्र लग जाएगा। तर मित्रांनो, जागेवर बजरंगबलींचे हनुमानजींचे पाय उमटले. त्या ठिकाणी पहिली मूर्ती होती. मग माणसाच्या स्वप्नात बजरंगबली गेली. मग त्यांनी मूर्तीची जागा बदलून तिकडे ठेवली. मग आम्ही गेलो धबधब्यावर पाणी भरायला, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. जेवणासाठी पाणी लागत होतं. आणि इंटरेस्टिंग म्हणजे या जागेवर खूप स्वच्छ पाणी होतं धबधब्याच्या. आम्ही इथून पाणी भरलं, नंतर आम्ही गेलो जेवणाला. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मग आम्ही गेलो भांडी घासायला. आणि मारुती बसून 5 किलोमीटर पाय पाय चाललो. मित्रांनो, घरी जायच्या वेळेस आमची अवस्था कशी झाली ट्रॅक्टरमध्ये. तर बाकी लोकांनी गाड्या मागून घेतल्या पुऱ्यामध्ये, आणि तिथून बाकीच्या बाईकवर गेले. बाकीचे ट्रॅक्टरमध्ये झाले. खूपच संख्या लागायचे ट्रॅक्टरमध्ये. याच्या पुढे कोण जाणार ट्रॅक्टरवर, कारण. तर मित्रांनो, फायनली जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. जय बजरंगबली.